ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. आणि तुम्ही नक्की ऐका, कारण मनुष्य प्राणी, ही मनुष्य आहे ना, मनुष्य, तो प्राणी किती विश्वासघातकी आहे हे आपल्याला पाहायचंय. तसा अनुभव तुम्हाला पण आलाय. मला तर खूप आलेत हो. मला अलीकडे बी आलाय आणि पूर्वी खूप आलेत. खूप अनुभव आलेत मला विश्वासघाताचे. खूप. तर मला वाटतं की तुम्हाला सुद्धा तसा अनुभव आला असेल. कुणीतरी विश्वासघात केला असेल, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो तुमचा विश्वासघात त्याने केला. तर आपण इतकं जास्त बोलण्यापेक्षा बाकीचं आपण डायरेक्टली म्हणजे गोष्टच ऐकूया, म्हणजे आपल्याला जरा समजेल. कारण मजा येते गोष्ट ऐकत ऐकत आपल्याला. ही अशा गोष्टी म्हणजे जे किस्से असतात ते ऐकायला. कारण खूप मंडळीनं तुमच्या गोष्टी खूप आवडतात म्हणून मला सांगतात. म्हणून मी मुद्दाम म्हणूनच आज गोष्ट तुम्हाला सांगायलोय. तर चला, तर वेळ घेत नाही तुमचा, आपण गोष्ट ऐकूया. तर एक वाघ आणि त्याचं बछडं म्हणजे पिल्लू. वाघ थकलेला होता आणि पिल्ल्याला ट्रेनिंग दिलं होतं ते वाघ. मग असे जंगलातून चालले होते. जंगलातले काही भाग दाखवत होता ते वाघ. म्हणायचं, हे बघ बाळ, हे इकडे पाणी प्यायची व्यवस्था असते, जपून पाणी पित जा, असं करायचं. ते म्हणजे काय जे आपल्या जीवनातल्या काही अडीअडचणी आहेत, काय काय आपल्याला कुणापासून त्रास होतो, या सर्व गोष्टी सांगत होतं. तर म्हणला, आपण वाघ आहेत म्हणला. आपण कुणाला भीत नाहीत, काय ना, आपल्याला भीती कुणाचीही नाही, असं ते बाळाला त्याच्या सांगत होतं ते वाघ. आणि फिरत चालले होते आपले जंगलामध्ये, इकडे तिकडे तिकडे दोघ जण आपले गप्पा मारत होते. आणि गप्पा मारत मारत फिरत फिरत मग त्याच्या बाळानं त्यांना प्रश्न केला. काय की म्हटले, बाबा, आपण कुणाला भ्यायचं नाही असं म्हणतात, मग आपल्याला भीती कुणाची आहे नेमकी? म्हणजे मी नेमकं भिहावं कुणाला, कुणापासून सावध राहावं, असं त्या बाळानं विचारलं त्या वाघाला. त्यावेळेस वाघ क्षणभर शांत झाला आणि म्हटला, आपल्याला या जंगलामध्ये कुणाचीही भीती नाही, परंतु फक्त भीती आहे ती म्हणजे मनुष्याची. मग तो कसा असतो असं त्या बाळानं विचारलं. वाघाला विचारलं, म्हटले, बाबा, मग तो मनुष्य म्हणतात ते माणूस हा कसा दिसतो, मला सांगा ना. तर म्हणले, आता सध्या समजा आपण जंगलामध्ये, आता काही नाही म्हणले इथं, पण मी तुला एका दिवशी दाखवून म्हणला मनुष्य कसा असतो. तसा व्यक्ती म्हणजे तसं दिसलं की त्याच्यापासून सावध राहायचं. बाकी ते लगेच बाळानं प्रश्न केला, म्हणजे सावध म्हणजे असं काय आहे त्याच्याकडे, म्हणजे ते काय मोठा आहे का आपल्यापेक्षा? त्यावेळेस वाघ बोलला, नाही रे बाबा, तसा मोठा वगैरे काही नाही, शक्तिशाली नाही, काही नाही, तसं काही नाही, ती आपल्यापेक्षा किरकोळ आहे म्हणले. मग त्यावर पिल्लू बोललं, मग एवढं लहान आहे म्हणता, किरकोळ आहे म्हणता, मग भेता का, त्याला भ्यायचं का, त्याच्यापासून धोका काय आपल्याला? अरे बाबा, तुला आता कसं सांगू, तो फार चतुर आहे, चतुर. तो त्याच्या बुद्धीनं आणि त्याच्याकडे एक अशी वृत्ती की विश्वासघाती,
कधी कुणाला काय करील, गोड बोलून कसा कुणाचं काय वाटोळं करील हे काही सांगता येत नाही. म्हणून मी तुला सांगतो की तशा व्यक्ती, जी माणसं नावाचा जो प्राणी, त्याच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. बर, मग असं करत करत ठीक आहे बाबा, मला एका दिवशी दाखवा हा, असं म्हटलं ते पिल्लू. आणि चालले फिरत फिरत फिरत. मग असंच ठीक आहे म्हणता म्हणता काही कालावधी लोटला. बरेच दिवस झाले. आणि काय झालं, त्या वाघानं काही त्या त्याला पिल्ल्याला दाखवता आला नाही त्याला. आणि मग कालांतराने त्याचा जो बाबा होता, वडील होता, तो काही कारणास्तव म्हणजे असं फिरत असताना मनुष्याने पकडून नेला, असं जंगलातील प्राणी इतरांनी सांगितलं त्याला. मग तो शोध म्हणला. मग म्हणायला लागलं, खरं मनाला असं खात बसला, हो बाबा सांगत होता की त्याच्यापासून सावध राहायचं, मनुष्यापासून सावध राहायचं, मनुष्यापासून सावध. मग मनुष्यानंच नेलं त्यांना पकडून. ते खूप दुःख करीत बसलं पिल्लू. निराश झालं, त्यानं खाणं पिणं सोडलं. आणि त्याला शेवटी मनुष्य हा बघताच आला नाही. आणि मग असं मग जंगलातील इतर प्राण्याला बोलायचा. हत्तीकडे गेला. हत्ती दादा मला सांगा ना, तो मनुष्य माणूस म्हणजे कसा असतो? हत्ती म्हटला, ठीक आहे बाबा, दाखवेल तुला मी, दाखवेल, असं म्हणायचे. त्याची समजूत घालायचे. अशी दिवशी प्रत्येक प्राण्याला तो विचारायचा, म्हणायचा, चिमणीला, कावळ्याला, प्रत्येकाला म्हणायचा, तुम्ही मनुष्य पाहिलाय का? मला दाखवा ना मला मनुष्य. खूप दुःख करायचा, खूप दुःख करायचा. आणि मग असंच तो विचारत विचारत फिरत होता. आणि तेवढ्यामध्ये त्याच्यासमोर एक मनुष्यच आला, शिकारी मनुष्य. त्याला काय माहिती हाच मनुष्य म्हणून, त्याने पाहिलंच नव्हतं. त्याला डायरेक्ट विचारलं त्यानं, बाबा तुम्ही मनुष्य कसा असतो तो पाहिलाय का? मनुष्य चतुर. तो म्हणला, हो. म्हणलं, मला दाखवता का? माझे बाबा म्हटले होते की मनुष्यापासून सावध राहा, तू मला दाखवता का? म्हणलं, हो चल तुला दाखवतो म्हणला. आणि मग चल म्हणला माझ्या पाठीमागे. आणि तो मनुष्य पुढे चलत होता आणि पिल्लू ते पाठीमागं चलत होतं हळूहळू. मग काही अंतरावर गेले. तिथे एक कोरडी विहीर होती. विहीर कोरडी, त्यात पाणी नव्हतं. आणि म्हणला, कुठे आहे मनुष्य? पिल्ल्यानं विचारलं. आणि त्यानं विहिरीच्या काट्यावर नेलं आणि म्हणला, बघ खाली वाकून, खाली वाकून बघ. पिल्लू वाकायला असं वाकलं खाली की पाठीमागून त्या मनुष्यानं त्याला ढकलून दिलं विहिरीमध्ये. बक्कीने पडलं खाली. आणि पडले काय? मग वरून मनुष्य म्हणतो, हे बघ, ह्याला म्हणतात मनुष्य. दिसलं का? ह्याला म्हणतात मनुष्य. म्हणजे कसं? म्हणले, मी मनुष्य आहे, मी तुला कसं गोड बोलून खाली टाकलं म्हणले, म्हणजे आता माझी शिकार झाली, ते मी तुला आता बांधून नेणार. म्हणजे मनुष्य कळला का? जो का गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढतो आणि पुन्हा विश्वासघाताने ढकलून देतो, अगर विश्वासघाताने त्याला दुःख देतो आणि चांगल्या जाळ्यामध्ये अडकितो, त्याला मनुष्य म्हणतात. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा. कारण हीच वृत्ती आपल्या सगळ्या मनुष्याची आहे. गोड बोलून आपला कधी गेम करील हे सांगता येत नाही. विश्वास कुणावर ठेवायचं हेच कळत नाही. खूप अनुभव आलेत मला सुद्धा, आणि तुम्हाला बी आलेत. मी तेच बोललो की कधी कुणावर विश्वास ठेवू नये. विश्वास ठेवणं अवघडच झालंय आहे. म्हणून म्हणतो, सावधगिरीने बाळगा. मनुष्य हा प्राणी अत्यंत खराब आहे, विश्वासघातकी आहे. एवढंच आज या गोष्टीतून सांगायचं होतं. तर असो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.